फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही. आणि आजची ही जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर छोटासा काट आपण कमरेच्या साईडला घेतलेला आहे आणि मोठा काट इथे कट करून ऑलरेडी सेपरेट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. एवढंच नाही तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचं बॅक पार्ट सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 12.5. 1 इंच मार्जिन असं आपण 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंचाचं शोल्डर. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा घेतला आपण 5.5 इंच. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. आणि इथून नेहमी टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. सो असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग करायची आहे तर ती करायची आहे अस्तरच्या बॅक पार्टवर. सो बघा, मग बंद बाजूच्या साईडने तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. इथे 9.5चा गळा होता, 10ला मार्किंग केली, पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने ही मार्किंग करावीच लागते, म्हणजे हा बॉक्स तयार. त्यानंतर आता बेसिक गळा आहे याचा गोल. सो क्रॉसमध्ये मी 1ला मार्किंग करते आणि गोल गळ्याची सिंपल अशी आपण इथे मार्किंग करून घेऊयात. सो गोल गळ्याची मार्किंग करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने गळ्याची आपली इथे मार्किंग झालेली आहे. आता जी काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. कटिंग करताना अगदी व्यवस्थित जी मार्किंग आहे त्यावरच करायचं आहे. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग हे कटिंग न करता डायरेक्ट आपण कॅनव्हास पेपरवर कटिंग स्टिचिंग करायची आहे. पण हा सिंपल असा गोल गळा आहे. सो गोल गळ्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपरची गरज पडत नाही. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे आपल्याला. त्याचबरोबर गळा रुंदी जास्त स्प्रेड होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा मग असं स्टिचिंग करताना काय होतं, गळा रुंदी जास्त स्प्रेड होते आणि मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात. आता सगळ्यात आधी गळ्याच्या कडेकडेने साधारणतः आपल्याला 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत तिथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन आपलं अजिबातच कमी जास्त होणार नाही, कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप येणार आहे. त्यामुळे ही टीप प्रॉपर मारणं खूपच गरजेचं आहे. आता गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी सेपरेट लावण्याची गरजही पडत नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं तर ते आपल्याला कमरेच्या साईडचं आणि गळ्याच्या मधलं कट करून घ्यायचं आहे. सो बघा, मग मी इथे अगदी व्यवस्थित तंतोतंत कटिंग करून घेतली. त्यानंतर या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कर्ल्स,
जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करायचा. खूप खेचायचा नाहीये, अलगद अलगद अगदी व्यवस्थित सरळ करायचा. कमरेच्या साईडला, गळ्याच्या साईडनी अगदी व्यवस्थित सेट करायचं आहे. आणि मग सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडनी द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहेत, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. एवढंच नाही तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स शेअर करणार आहे, तर त्या तुम्ही फॉलो करायच्या, जेणेकरून तुम्हाला आपली आजची ही जी काही डिझाईन आहे ही बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्यानंतर बघा मग लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या इथे सोबतच प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरजही नाही. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक या पद्धतीने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिनही पकडायचं आहे. ठीक आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो कटिंग करून परफेक्ट असा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी परफेक्ट असा हा बॅक पार्ट आपण इथे रेडी करून घेतला. आता सध्या हा बॅक पार्ट मी साईडला ठेवते आणि आपल्याला ना अगदी छोटे छोटे पॅचेस इथे तयार करून घ्यायचे आहे. तर ते सुद्धा आपल्याला जो काही मोठासा काठ होता त्यापासून रेडी करायचे आहे, तर ते करून घेऊयात. आणि त्याआधी आता इथे मी रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट घेते. तर टोटल आपल्याला इथे 2 मीटर लागणार आहे. सो हे 1 मीटर आणि म्हणजे मी अंदाजेच इथे कट करून घेतलं. आपली मशीनची साईज असते ना त्यानुसार. आता हे सेपरेट 1-1 मीटर कट केल्यानंतर काय करायचं, हा जो काही आपला काठ होता ना त्याचे आपल्याला छोटे छोटे चौकोन इथे कट करून तयार करायचे आहे. तर ते आपल्याला इथे पॅचेस तयार करण्यासाठी लागणार आहे. तर असे टोटल आपल्याला 4 लागणार आहे. तर मग मी 4ही इथे कट करून घेतले. त्यानंतर काय करायचं आहे बघा, आता यासाठी आपल्याला अस्तर देखील लागणार आहे, तर तेही आपण इथे कट करून घेऊयात. तर इथे सुद्धा टोटल आता आपल्याला 4 पार्ट्स लागणार आहे. तर बघा याच्या मध्यभागी आपल्याला ह्या पद्धतीने ही नॉट ठेवायची आहे. सगळ्यात आधी सरळ काठ ठेवलेला आहे त्या आणि अस्तरचा पार्ट आणि त्या दोन्हींच्या मध्ये आपलं नॉट. सो बघा तिरकी अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला बरोबर आणि तिथून पुन्हा खालच्या साईडला सुद्धा तिरकी टीप मारायची आहे. आता टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मग हा पार्ट इथे सरळ करायचा आहे. आणि बघा मग अगदी परफेक्ट हा पार्ट सरळ झाल्यानंतर इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप, जेणेकरून अगदी परफेक्ट असा आपला हा त्रिकोण तयार व्हावा यासाठी. ठीक आहे. सो बघा मग आपला हा एक पार्ट इथे रेडी झालेला आहे. खरं तर तो सुद्धा अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित. आणि दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. 1 इंचीचं एक्स्ट्राचं कट करते. सो बघा मग एक पॅच इथे तयार झालेला आहे. आता लगेचच दुसरा पॅच सुद्धा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे. तिथे सुद्धा काठ खाली त्यावर आपण ठेवलेला आहे अस्तर. आता मी इथे डायरेक्ट मार्किंग करून घेते, म्हणजे अंदाजे तुम्हाला करणं सोपं जावं यासाठी. कारण की अंदाजे करायला गेलं ना तर किंचितचं पुढे मागे होऊ शकतं, पण जर मार्किंग केली तर चुकण्याचे चान्सेस राहतच नाही. त्यामुळे मग तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितले. डायरेक्ट तिरकी तुम्ही टीप मारू शकतात किंवा मग आधी मार्किंग करून टीप मारली तरी सुद्धा चालेल. म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकतात. सो बघा मग मी इथे एक्स्ट्राचं हे कट करून घेतलं आणि हा पार्ट सुद्धा आता आपल्याला इथे सरळ करायचा आहे. हा सरळ केल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग खरं तर फायनली आपले हे दोन्ही पण पार्ट्स रेडी झालेले आहेत. तर सेम ह्याच पद्धतीने जी काही अजून एक नॉट आपण कट करून घेतलेली आहे तर त्याच्या सुद्धा दोन्ही टोकाला आपल्याला या पद्धतीने ते तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला अस्तर ते लागणार आहे, तर तेही आपण इथे कट करून घेऊयात आणि मग सेम त्याच पद्धतीने जोडून आपल्याला ते पॅचेस तयार करायचे आहेत. सो बघा मग फायनली आता आपले हे दोन्ही पण पॅचेस तयार झाले. म्हणजे आधीचे 2 आणि नंतरचे 2 असे टोटल 4 पॅचेस आपण तयार करून घेतलेले आहे. ते सुद्धा नॉट सहित, म्हणजे त्याला नॉट आपण बरोबर मध्यभागी अटॅच केलेला आहे.
ठीक आहे. आता हे जे काही तयार झालेलं आहे ते हे आपल्याला बॅक पार्टला जोडायचं आहे. कसं, कुठे, तर हे मी तुम्हाला पुढे सांगेल. त्याआधी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे हे जे काही आपण तयार केलेलं आहे तर नॉट आपल्याला अगदी सेंटरपासून इथे कट करून घ्यायचं आहे. आणि बघा मग हे ह्या पद्धतीने कट झाल्यानंतर आपल्याला त्याच्या दुसऱ्या टोकाला ना लटकन बनवायचं आहे. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कसंही लटकन इथे बनवू शकतात. सिंपल त्रिकोणी केलं, एखादं डिझायनर केलं किंवा रेडीमेड यूज केलं तरी सुद्धा चालणार आहे. पण आज आपण फॅब्रिकपासून खरं तर खूप छान लेअरमध्ये इथे हे लटकन बनवून घेणार आहोत आणि त्यामुळे खरं तर आपली डिझाईन अजूनच मस्त अशी उठून सुद्धा दिसणार आहे. आणि आता इथे लटकन बनवण्यासाठी आपण इथे चौकोन कट करून घेतलेला आहे. इथे खरं तर आपल्याला भरपूर सारे चौकोन लागणार आहेत. तर काठाची किंवा तुम्ही साडीचा कपडा वापरू शकतात किंवा मॅचिंग सुद्धा. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आता मी इथे लटकन बनवायला सुरुवात करते. तर ह्या पद्धतीने बघा बरोबर फोल्ड करायचं आहे आणि सिंपल जसं आपण त्रिकोणी लटकन बनवतो तसंच बनवायचं आहे. सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे अगदी व्यवस्थित. आणि बघा मग मी हे तुम्हाला सरळ करून दाखवते. ठीक आहे. सो सेम ह्याच पद्धतीने आता थोडंसं अंतर सोडून आपल्याला इथे अजून एक लटकन लावून घ्यायचं आहे. सेम पद्धत आहे, काहीही वेगळी पद्धत इथे करण्याची गरज नाहीये बघा. आणि टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं अगदी व्यवस्थित सावकाशपणे कट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे सरळ करून दाखवते. 2 लेअरमध्ये तुम्ही नुसतं ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे, पण इथे आपण 3-3 लेअरमध्ये बनवणार आहोत. आणि शेवटी लुक जर तुम्ही डिझाईनचं बघितलं ना तर तुमचा विश्वासच बसणार नाही की इतक्या सोप्या पद्धतीने इतकी मस्त अशी गोलगळ्यावरची डिझाईन तयार होते. सो बघा मग इथे 3 लावून घेतले आणि फायनली आपलं मस्त असं 3 लेअरमध्ये हे लटकन डिझाईन तयार झालेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसरे जो काही आपला पार्ट आहे याचा मध्यभागी कट केलं होतं बघा, तर त्याला सुद्धा इथे तयार करून घेऊयात. सो बघा मग फायनली आपण किती मस्त असे लटकन तयार करून घेतलेले आहे. खरं तर टोटल आपल्याला इथे जे काही 4 पॅचेस बनवले होते तर त्या 4ही पॅचेसच्या नॉटच्या दुसऱ्या साईडला हे 3-3 लेअरमध्ये लटकन बनवायचे होते आणि फायनली अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण ते तयारही करून घेतलेले आहे. आता आपण ते बॅक पार्टला इथे जोडून घेऊयात. सो बघा मग फायनली ह्या पद्धतीने आता आपल्याला इथे हे जे काही आपण तयार केलेले पॅचेस आहेत तर हे जोडून घ्यायचे आहेत. डिस्टन्स सेम राहील याची काळजी घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने ठेवलं की आता लगेचच टीप मारून आपण इथे जोडून घेऊयात. तर लक्षात राहू द्या, जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे अगदी परफेक्ट व्यवस्थित यावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा किती व्यवस्थित एकसारखं एक साईडने जोडून झालं. सेम त्याच पद्धतीने त्याच लेवलमध्ये आता आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा जोडून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, पॅचेस कमी जास्त होऊ देऊ नका. जर कमी जास्त झाले तर आपली फिनिशिंग बिघडू शकते. दोन्हीही व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग इथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक केलं. आता हे मी तुम्हाला बांधून दाखवते. त्याआधी अजून महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे आपल्याला या गळ्याला एक लेस लावायची आहे. खरं तर इथे तुम्ही लेस नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, बट इथे मी रेड आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे, जी इथे आपण गळ्याला लावून घेऊयात. ते लक्षात राहूला गळ्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने आपल्याला ही लेस लावायची आहे. इथे खरं तर तुम्ही गोल्डन किंवा एखादी अजून यापेक्षा ब्रॉड डिझायनर लेस सुद्धा लावू शकतात. खरं तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, बट इथे मी रेग्युलर साईजची छोटीशी नाजूक अशी 2 कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही लेस घेतलेली आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक इथपर्यंत आपल्याला ती जोडून घ्यायची आहे. इथपर्यंत जोडून झाल्यानंतर आता या लेसला आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप द्यायची आहे. लक्षात राहू द्या, मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. लेस लावून झाल्यानंतर बॅक साईडला टाकायचे आहे टक्स. ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसावा यासाठी टक्स परफेक्ट टाकणं खूप गरजेचं आहे. सो सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची आहे. त्यानंतर त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, एवढंच नाही तर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको. सो हा पॉईंट जो खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. एक साईडचा टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि फायनली परफेक्ट असे दोन्ही साईडचे टक्स आपले टाकून झालेले आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे परफेक्ट टक्स टाकणं खूप गरजेचं आहे फिटिंग आणि फिनिशिंगसाठी.
आता बघा फायनली टक्सही टाकून झालेले आहे आणि आपला हा बॅक पार्टही रेडी झाला. आता मी तुम्हाला इथे नॉट बांधून दाखवते. खरं तर ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला नॉट किती टाईट लूज हवा आहे तर हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. बट बेसिकली मी इथे सिंपल तुम्हाला बांधून दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. ठीक आहे. सो बघा मग दोन्ही नॉट आपण इथे बांधून घेतलेले आहे आणि फायनली आता आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला या डिझाईनची आयडिया नक्कीच येईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली गोल गळ्यावर काठ वापरून आपण खूप सुंदर अशी इथे ब्लाऊज डिझाईन तयार करून घेतलेली आहे. खरं तर बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हवी असते आणि ते विचारतात सुद्धा की गोल गळ्यावर डिझाईन कशी बनवावी याची आयडिया द्या. कारण की आपल्याला हे गोल गळ्यावर त्याच डिझाईन बनवून कंटाळा आलेला असतो आणि कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया हवी असते. सो या डिझाईनची आयडिया तुम्ही कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आणि बघा बऱ्याचदा काय असतं ना की ब्लाऊज पीसला एक साईडने छोटा आणि मोठा काठ असतो. तर छोटा काठ तुम्ही ह्या पद्धतीने कमरेच्या साईडला घेऊ शकतात आणि मोठा काठ बाहीला वापरल्यानंतर सुद्धा थोडासा काठ हा उरतच असतो. तर अशा वेळेस मग तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करून बघू शकतात. सो ही डिझाईन नक्की ट्राय करा. छान असे लटकन आपण इथे बनवून घेतलेले आहे आणि खरं तर ह्या लटकनमुळे सुद्धा आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसते. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेले आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी मस्त अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फक्त लटकन बनवायला थोडासा टाइम लागतो पण फायनल लुक खरं तर खूप सुंदर येतं आणि ब्लाऊजही मस्त दिसतो. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडली असेल. सो मग ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपलं संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय फिनिशिंग फिटिंग किती सुंदर अशी आलेली आहे आणि असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.